ते विजय पाटलांनी आपल्याला सांगितलेले आहेत. जे आता आपल्या समस्या समोर आहेत. महानगर पालिका के चुनाव में शरद पवार गढ़ की तरफ से मुंबई के वाइस प्रेसिडेंट कंज्यूमर सेल के नंद कुमार मात्रे ने वार्ड क्रमांक 10 में मनसे को समर्थन दिया। आइए जानते हैं नंद कुमार मात्रे का क्या कहना है। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे यांच्या संगमताने आमची आघाडी झालेली आहे। आमचे आघाडीचे उमेदवार आहेत विजय पाटील. विजय पाटील यांना विजयी बनवा, हेच माझं सांगायचं दोरी आहे, दुसरं माझं काही नाही. आणि जे आता आपल्या समस्या समोर आहेत ते विजय पाटलांनी आपल्याला सांगितलेले आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजे. या विजयाकडनं आम्हाला अपेक्षा आहेत. बस एवढंच मी सांगू इच्छितो. बोला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची युती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्हा सर्वांची युती आहे आणि आमचा पूर्णपणे विजय पाटील यांना पाठिंबा आहे. हा आगरी बाणा आहे, हा जिंकलाच पाहिजे. आणि हे आगरी बांधवांना माझं कळकळीची विनंती आहे, विजय पाटील तुमच्यासाठी काहीतरी करतील, त्यांना संधी द्या. आज 25 वर्षामध्ये हा एकसर तळागाळाला गेलेला आहे, त्याला वर काढायची संधी आज विजय पाटीलांच्या हाती आलेली आहे. तर एकसरवासियांना माझी एवढी तळागाळाच्या सर्व मतदारांना विनंती आहे, त्यांनी विजय पाटील यांना विजयी करा आणि आपल्या एकसरचा उत्कर्ष, आपल्या एकसरचा विकास करा. शिवसेना, मनसे और राष्ट्रवादी शरद पवार गढ़, ये तीनों की हम लोग की युति है और हम लोग को भरघोस पूरा गांव का, समाज का, सब लोगों का बहुत प्रतिशत मिल रहा है. इनकी हमारी आज की रैली गांव में से थी. गए 25 साल से यहाँ पे कोई काम नहीं हो पा रहा है. 25 साल से यहाँ पे एक ही पार्टी का नगर सेवक चुन के आ रहा था. कुछ काम नहीं. आज गांव की अवस्था देखोगे तो गटारी नाले वैसे ही भरे हुए पड़े हैं. आप यहाँ से 5 पाउल चल के जाएंगे तो वहाँ पे देखो नाला कैसा भरा पड़ा हुआ है. यहाँ पे लोगों को कितनी तकलीफ़ है. कचरा टाइम पे उठता नहीं है. यहाँ पे खाली एक ही पार्टी की दादागिरी चल रही है, वो अभी रुकनी चाहिए. सब लोग वही चाहते हैं कि भाई एक ही पार्टी की दादागिरी करनी चाहिए. माननीय राजसाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव साहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, आम्ही सर्व युतीने काम करत आहे. या वॉर्डमध्ये 10 नंबर वॉर्ड हे आज 10 ते 15 वर्ष आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत. कुणी आजपर्यंत हे विकास काही केलं नाही. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. मी गेली 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे. राजकारणामध्ये असताना मी अनेक कामं केली. भले मोठ्या मोठ्या नेत्यांनी फंड पास केले, सगळ्या गोष्टी केल्या, मलाही खाली असेल, परंतु मी अशी कोणतीही कामं केली नाही. परंतु कोणतेही काम चालू असेल, गावामध्ये कोणतंही काम चालू असेल, त्या गावामध्ये किंवा खेड्यामध्ये सगळीकडे जाऊन मी स्वतः उभं राहायचो. कोणाची भांडणं झाली, वादावाद झाली, ते मिटवायचो. काम करायचा, पाण्याचा बंदोबस्त कसा होईल, जे कॉन्ट्रॅक्टर असाल त्यांना सुविधा कशा मिळतील याकडे मी लक्ष देऊन मी तळागाळात काम केलं. एकसर गावामध्ये आमदार निधीमधून तलावाचं काम झालं. त्यावेळेला मी खाली स्वतः उतरलो होतो आणि ते कॉन्ट्रॅक्टर सुरेश भाई म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांना मी सांगितलं की बघा इकडनं लिकेज आहे, 3-4 ठिकाणी लिकेज होतं. तर त्यांनी सांगितलं हां मी करतो. 3 ठिकाणी पाईप टाकायचं आहे, तेही काम केलं नाही. जी वॉल आहे तिकडे वॉल पण न बांधता होत्या, तिकडे ग्रिल मारलेली आहे, पूर्ण कचरा आतमध्ये जातो आणि ते तलाव पूर्ण दूषित होतं. आज एवढा लाखो करोडोचा तुम्ही फंड वापरला, तो फंड कोणाच्या घशात घातला हे माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. तर मला असं वाटतं की खरंच इथे काहीतरी कारवाई करून केली पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे की तलावाची वाट कोणी लावली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.